नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया चिलापी मच्छीची भाजी. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मच्छीला छान असं धुवून घेतलेले आहे 2 पाण्याने. त्यानंतर आपण यासाठी साहित्य वापरणार. आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे. तर आपण आता याचे वाटण तयार केलेले आहे. वाटणामध्ये आपण वाटण्याचे साहित्य पूर्ण वापरलेले आहे आणि आता मच्छीला आपण छान असं हळद टाकून छान असं मॅरिनेट होऊ देऊया. त्यानंतर याला गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण हळदीने छान असं मॅरिनेट केलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण छान असं मच्छीला तळून घेऊया. आपल्याला तेलामध्ये तळून घेताना काळजी घ्यायची. आपल्याला मच्छीला जास्त ओव्हर फ्राय नाही करायचं आहे, ज्यामुळे आपली मच्छी नाही का लूज होऊ शकते. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तळताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण आता फिरून घेऊया. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता असं पद्धतीने आपण छान असाला फ्राय करून घेऊया. तर आपली मच्छी फ्राय झालेली आहे. तेलामध्ये छान असं आपण तळून घेतलेली आहे. तर असेच आपण उर्वरित मासेसुद्धा छान असे आपण तळून घेऊया तेलामध्ये. तर अशा पद्धतीने आपण उर्वरित मासेसुद्धा तळून घेत आहोत. तर असं आपल्याला आपण छान असे तेलामध्ये तळून घेत आहोत उर्वरित मासे. बघू शकता तुम्ही चिलापी मच्छी खाण्याला खूप टेस्टी आणि मांससुद्धा त्याचं खूप मऊ लागतं. त्यामुळे ज्या लोकांना चिलापी मच्छी कशी असते माहीत नाही, त्यांनी सुद्धा एकदा नक्की खाऊन बघा आणि तुम्हाला मच्छी कशी वाटते आम्हालासुद्धा, ही रेसिपी कशी वाटली आम्हालासुद्धा कॉमेंटद्वारे कळवा. तर बघू शकता आपली उर्वरित मच्छी छान अशी फ्राय झालेली आहे. तर आता उर्वरित पुन्हा जे काही आपली मासे आहे त्याला आपण छान असे फ्राय करून घेऊया पुन्हा एकदा. तर उर्वरित मासेसुद्धा आपण छान असे फ्राय करून घेऊया तेलामध्ये. तर हे आपण जे तेल आहे छान असं आपण आता आपल्या वाटण्यासाठी आपण वापरून घेऊया. हेच तेल आपल्याला वापरायचे आहे आपल्या भाजीसाठी, आपल्या कालवणासाठी, आपल्या भाजीसाठी. तर यामध्ये तेजपत्ता आपण टाकलेला आहे. छान असं आता तेलामध्ये याला फ्राय करून घेऊया आपण तेजपत्त्याला, ज्यामुळे आपल्या भाजीला एक छान असा फ्लेवर येईल. तर असं आपण याला फ्राय करून घेतलेलं आहे तेजपत्त्याला. त्यामध्ये आता आपल्याला कांदे सोडून द्यायचे आहे आणि छान असा हलका हाताने आपल्याला फिरून घ्यायचे आहे. तशा पद्धतीने आपल्या हलक्या हाताने आता फिरून घ्यायचे आहे. मी कांदे जास्त वापरत आहे, कारण ह्या जी मच्छी आहे चिलापी त्यामध्ये कांद्याचे प्रमाण जास्त ठेवावे लागते, ज्यामुळे आपला जो मच्छीची जी ग्रेव्ही आहे ती छान अशी घट्ट होते, जी खायलासुद्धा खूप छान वाटते आणि याचा रस्सा अगदी खूपच नाही का टेस्टी होते. गावरानी पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर नक्कीच तुम्हालासुद्धा याची भाजी खूप आवडेल आणि तुम्हालासुद्धा हीच मासा खाऊशा वाटेल. तर असं छान असाला फिरून घेऊया आपण. तर अशा पद्धतीने त्याला फिरून घेतलेलं आहे आपण. तर बघू शकता आपले कांदे छान असे फ्राय झालेले आहे. त्यावर आता आपण थोडंसं आपलं वाटण सोडून दिलेलं आहे, जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटणामध्ये आपण जास्त काही साहित्य वापरले नाही आहे, कारण मच्छीमध्ये जास्त काही साहित्य मटणासारखं आपण साहित्य वापरू शकत नाही. मच्छीमध्ये कमी साहित्यातसुद्धा मासे खूप छान लागतात. तर बघू शकता छान असा मसाल्याला आपण फ्राय करून घेऊया 5-6 मिनटं. मसाला छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये लाल येईपर्यंत. 6 मिनटं छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊया मसाल्याला. तर मसाला छान असा आता आपण फ्राय करून घेतलेला आहे लो फ्लेममध्ये. आता आपला मसाला झालेला आहे, त्यामध्ये आपण हळद आणि तिखट सोडून देऊया आणि यामध्ये थोडंसं आपल्या चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे, ज्यामुळे मसाल्यामध्ये छान असा टेस्ट येईल. तर बघू शकता छान फिरून घेतलेलं आहे आपण.
मसाला आपल्याला 1-2 मिनटं फिरून घ्यायचे आहे. आपल्या चटणीला छान असं मसाल्यामध्ये चव मिश्रित होण्यासाठी आपल्याला फिरून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण छान असे तळलेले मासे यामध्ये सोडून द्यायचे आपल्याला आणि हलक्या हाताने याला फिरून घ्यायचे आहे. चमच्याच्या साहाय्याने आता आपण हलक्या हाताने फिरवायचे आहे, ज्यामुळे आपले जे मासे आहेत छान असे तुटल्या न जाता छान असं आपण आपलं फिरून घ्यायचे आपल्याला. बघू शकता हलक्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे. हे जे मासे आहेत छान असे नदीतले मासे आहे, बघू शकता तुम्ही. खायलासुद्धा खूप छान लागते मासे. आता यामध्ये आपल्याला वाटणातलं पाणी सोडून घ्यायचे आणि फिरवायचे आपल्याला हलक्या हाताने. बघू शकता असं फिरवायचे आपल्याला, ज्यामुळे मासेसुद्धा तुटले न जाईल आणि आपली जी भाजी आहे त्याच्या ग्रेव्हीसुद्धा छान अशा पद्धतीने मिक्स होणार. तर असाला फिरून घेतलेलं आहे आपण, बघू शकता. आता फिरून घेतलेलं आहे आपण. यामध्ये आता पुन्हा आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडंसं त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता आपण याला छान असं शिजू दिलेलं आहे 5-6 मिनटं. बघू शकता आपली ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे. आता खाण्यासाठी आपण वाढवून घेऊया. या माशाला जास्त काही वेळ शिजवा लागत नाही, लवकरच तयार होते. तर बघू शकता तुम्ही मासे आपले छान असे शिजलेले आहे. तर बघू शकता आपण कांदा घेतलेला आहे, सोबत भात घेतलेला आहे आणि चपात्या घेतलेल्या आहे. छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता याला खायला सुरुवात करूया आपण. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. याला काठी जास्त नसते, पण आपल्याला सावधानीने खायला लागते. पण असा खूप छान अगदी अप्रतिम लागतो. तर बघू शकता आमच्या रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.